तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून दर रविवारी आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचं वाचन करत असतो. त्याचप्रमाणे आजही मिलिंद प्रश्नाचं वाचन. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की राजा मिलिंदाने प्रश्न विचारला होता की भगवंत म्हणतात की महामोगलायन माझा रिद्धिबल प्राप्त पुत्र आहे किंवा भंते आहे, आणि जर रिद्धिबल प्राप्त भंते मोगलायन आहे तर त्यांना लोकांनी लाठ्या काठ्याने कसं मारलं. मग कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस आपण बघितलं की महामोगलायन यांना रिद्धी प्राप्त होती. आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये आपण त्याला हसण्यावरी नेतो, नाही काय, की रिद्धी खरोखरच प्राप्त असते का. पण मग रिद्धी म्हणजेच नेमकं काय, तर हा विषय खूप गहन आहे. मागच्या वेळेस मी थोडासा जसा समजावता येईल तसा समजावला. आजचा प्रश्न आपला आहे, प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूपर्यंत सीमित का असा. आता पहिलं पतिमोक्ष म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं, भगवान बुद्ध तर विनय पिटकही ग्रहस्थाला वाचायला मनाई करतात. भगवान बुद्ध चोरी म्हणतात, ते जर ग्रहस्थाने विनय पिटक वाचलं तर ती चोरी आहे. आणि त्याच विनय पिटकामधला भिक्षू लोकांना पतिमोक्ष हा एक उपदेश केलेला आहे. आणि तो किमान महिन्यातून एक वेळच तरी, तसं तर महिन्यातून 2 वेळच सांगितलं, पण महिन्यातून 1 वेळच भिक्षूनी केला पाहिजे. काय आहे ते पतिमोक्ष. आणि इथे राजा मिलिंदाने काय प्रश्न विचारला तो आपण एकदा बघू आणि मग नंतर विश्लेषण करूया. भंते नागसेन तथागतांनी म्हटले आहे की हे भिक्षू, तथागताचा धर्म आणि विनय ही खुली असतानाच अधिक तेजस्वी होतात. लपून ठेवले असता नव्हे तरी पण प्रतिमोक्षाचा उपदेश मात्र लपूनच एकांतात केला जातो. एवढेच नव्हे तर संपूर्ण प्रतिमोक्षाचा उपदेश मात्र लपूनच एकांतात केला जातो. एवढेच नव्हे तर संपूर्ण विनय पिटकच भिक्षूशिवाय सर्व लोकांपासून लपून ठेवले जाते. भंते नागसेन, जर बुद्ध धर्माची उपयुक्तता आणि अनुकूलता याविषयी विचार केला असता विनय प्रज्ञेची सर्व लोकांकरिता खुले करून देणे हेच योग्य होय. ते का तर त्यात केवळ शिकवण, संयम, आचारासंबंधीचे नियम व शील इत्यादी सद्गुण तसेच पवित्र आचरणाविषयी शिकवण दिली आहे. ही शिकवण सर्वसामान्य होण्यासारखी आहे, सर्व समाजाकरता उपयुक्त आणि युक्तीच्या दिशेने घेऊन जाणारी आहे. भंते तथागताचा धर्म आणि विनय हे सर्वांसाठी खुली असतानाच अधिक तेजस्वी होतात, लपून ठेवल्याने नव्हे. असे जर खरोखरच तथागतांनी भिक्षूंना सांगितले असेल तर प्रतिमोक्षाचा उपदेश विनय पिटक लपून भिक्षूशिवाय इतर लोकांपासून लपून ठेवले जाते हे विधान खोटे ठरते. आणि प्रतिमोक्षाचा उपदेश विनय पिटक लपून ठेवले जात असेल तर तथागतांनी सांगितले की भिक्षू, तथागताचा धर्म आणि विनय सर्वांसाठी खुले असतानाच अधिक तेजस्वी होतात, लपून ठेवल्याने नव्हे हे विधान खोटे ठरते. हे सुद्धा एक कोडे आहे, तेव्हा आपणच याचा खुलासा करून सांगावा. प्रश्न असा आहे की पतिमोक्ष आणि विनय पिटक. विनय पिटक हे सर्वस्वी भिक्षू करता केलेले नियम आहे. आणि मग राजा मिलिंद त्यांना प्रश्न विचारतो की भगवंत एका ठिकाणी भिक्षूलाच उपदेश करतात की भिक्षू, चारही दिशेला जा आणि माझ्या धम्माचा प्रचार करा. आणि प्रचार करत असताना कुठलीही गोष्ट माझ्या धम्मातली लपवून ठेवू नका, ती आहे तशी लोकांना सांगा. का सांगा, तर जसा पैसा दिल्याने जरी कमी होत असेल, धन दुसऱ्याला दिल्याने कमी होत असेल, पण तुम्ही सांगितलेला धम्म हा कधी तुमच्यापासून कमी होणार नाही, उलटा तो तळपत राहील, तेजस्वी होईल. आजही तसंच आहे की एखाद्या लेक्चररनी पहिलं लेक्चरर दिलं तर त्याच्याजवळ तर संपून जातं का, कारण त्याने दिलं लेक्चरर ते त्याच्याजवळही राहतं, दुसऱ्याजवळही राहतं. म्हणून ज्ञानच एक अशी प्रक्रिया आहे की जेवढी तुम्ही देत जाल तेवढी ती वाढत जाते, कमी होत नाही. कुठलीच गोष्ट दिल्याने कमी होत नाही, पण ती प्रथम दर्शनी आपल्याला धनही कमी नाही होत दिल्याने, परंतु ते आपल्याला
दिसत नाही. धन दिलं ते फिरून आपल्याकडे येतं, पण त्याचे मार्ग वेगळे आहे आणि देण्याची तुमची प्रक्रिया वेगळी आहे. तुम्ही दारुड्याला दिलं तर मग मात्र ते काही परत येणार नाही. पण तुम्ही जर ते सत्कार्मी दिलं, विहाराला दिलं, तर विहारामध्ये होणाऱ्या ज्ञान अर्जनाने तुमच्या पिढीला, तुमच्या समाजाला होणारा उपयोग, त्या मार्गाने ते धन तुमच्याकडे परत फिरलेलं असतं. पण इथे मात्र तुम्हाला बुद्धाची वाणी आहे आणि बुद्धाचा धम्म आहे. तो सांगताना भिक्षूला भगवंत सांगतात की धम्म सांगताना कुठली कसर ठेवू नका. त्याच्या पुढे भगवंत सांगतात, भगवंताने भिक्षूला काय सांगितलंय? चारिका करायला सांगितलं. कारण चारिका करण्याच्या पाठीमागचा अर्थच तो आहे की तुमच्यातलं गर्व हरण होईल. राजपुत्र असतानाही शुद्ध धनाच्या नगरीमध्ये भगवंतानी स्वतः चारिका केली. आणि जेव्हा त्यांना सिद्धधन राजा हात जोडून विचारतात की भगवंत, मी एवढा राजा आहे की तुमचा केवढाही मोठा संघ असेल तर त्यांना आयुष्यभर पोषेल एवढी दौलत माझ्याकडे आहे. आणि तिथे भगवंत त्याला उत्तर देतात की मी जन्माने तुमचा मुलगा आहे, परंतु जेव्हा मला बोधित्व प्राप्त झालं तर माझा वंश कोणाचा आहे? बुद्धाचा आहे. आणि माझ्या बुद्धाच्या वंशामध्ये अगोदर झालेल्या सगळ्याच बुद्धांनी चारिका करून आपली उपजीविका केलेली आहे. आणि त्यानुसार भगवंत भिक्षूला सांगतात की भिक्षू चारिका करत असताना, कारण विनयामध्ये आलेले आहे, चारिका करत असताना मग निमंत्रण स्वीकारायची नाहीत का? भगवंतांनी राजाचे निमंत्रण स्वीकारलेत ना. मग भिक्षूने विचारलं ना, निमंत्रण स्वीकारायचे नाहीत का? तर भगवंत म्हणतात स्वीकारायची, परंतु त्याला एक आट आहे. कारण चारिका करताना काय करत असतो आम्ही? फक्त मंगल हो, सुखी हो एवढा आशीर्वाद देऊन पुढे जात असतो. पण ज्या घरचं निमंत्रण तुम्ही स्वीकाराल त्या घरी फुकट खायचं नाही. भगवंत सांगतात की तिथलं निमंत्रण स्वीकारलं तर तिथं तुम्ही त्याला धम्म सांगितला पाहिजे आणि जसा आहे तसा सांगितला पाहिजे. याचा अर्थ तोच आहे की भिक्षूला सांगितलं जसा आहे तसा, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व तुम्ही गृहस्थ जीवनामध्ये सांगितलं पाहिजे, ते लपून ठेवता कामा नये. याचीच प्रतिक्रांती काय झालेली आहे की संस्कृतात त्यांनी सगळ्या गोष्टी लपून टाकलेल्या आहेत. तुमच्या धम्मपदाची भ्रष्ट कॉपी डिटेक्ट केली, पण तीही संस्कृतात लपून टाकली. याच्या पाठीमागचा अर्थ काय होता की ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ब्राह्मण हा एवढ्या वरच्या स्थानाला असावा की प्रत्येकाने येऊन त्याला विचारलं पाहिजे आणि मग तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तत्वज्ञान वेगवेगळं सांगेल. भगवंतानी ते करायला नाही सांगितलं. भगवंतानी सांगितलं की माझी वाणी आहे, जशाला तशी जाऊन सांगा, कारण ती तेजस्वी होत जाईल. परंतु दुसऱ्या ठिकाणी भगवंत म्हणतात की विनय पिटक हे फक्त भिक्षुनीच आचरण करावं, ते ग्रहस्थाला सांगू नये किंवा ग्रस्तानही ते वाचू नये किंवा आचरणात आणू नये. मग राजा मिलिंदाला प्रश्न, कारण ते मिलिंद आहे, आपल्यासारखे आहेत का ते? नाही. त्यांना प्रश्न पडतो की भगवंत कसे सांगू शकतील दोन्ही? कारण विनय जर भिक्षू करताय तर भिक्षू ही माणूसच आहे ना. आणि जर भिक्षू विनयाने रिद्धिबल प्राप्त पावत असेल, अरहंतापर्यंत जात असेल, तर मग ग्रहस्थानी का जाऊ नये? मग कुठेतरी भगवंताचं एक वाक्य खोटं असलं पाहिजे किंवा भगवंतानी ते सांगितलं नसलं पाहिजे, याच्यामध्ये घुसखोरी झाली असली पाहिजे. त्याच्याकरता आपण पहिलं पतिमोक्ष समजून घेऊया की काय आहे पतिमोक्ष. म्हणजे 2-3 गोष्टी समजून घ्यायच्या. काय असतं? विनय म्हणजे काय आहे तर नियम आहे. नियम कोणाकरता असतात? वेगवेगळ्या परिप्रेक्षमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. पोलिसाकरता विनय नियम वेगळा आहे, कारण त्यांनी युनिफॉर्म घातलाच पाहिजे, हातात दांड घेतलंच पाहिजे, चोराच्या पाठीमागं धावलंच पाहिजे, चोरी कबूल करण्याकरता 2 दांडे त्याला मारलेच पाहिजे. हा विनय कोणाचा आहे? पोलिसाचा आहे. ग्रहस्थाचा विनय काय दिला? विनय आणि शील, पंचशील ग्रहस्थाला दिलं की एवढ्याच्या पुढे तू नाही गेला तरी अष्टशील पाळलं तर अजूनच उत्तम, दशशील पाळायला गेला की भिक्षू झाला. म्हणून विनय आणि शील हे ग्रस्त करता दिले. परंतु भिक्षूला विनय म्हणजे कायदा आहे. भिक्षू करता काय आहे? तो कायदा आहे, आणि कायदा मोडली तर सजा आहे. शील आहे तुम्हाला, शीलाला काय आहे? शिक्षा आहे का? शीलाला तुम्हाला नंतर मिळणार फळ आहे. शीलाचा उपमर्द केला किंवा शील नाही पाळलं तर त्याला तुम्हाला काय मिळणार आहे?
फळ मिळणार आहे. चोरी केली तर शिक्षा ऑटोमॅटिक मिळणार, ते फळ तुमचं पिकलं की तुम्हाला ती मिळणार आहे, पण भिक्षूला माफ नाही. म्हणून भिक्षुनी पतिमोक्षाचा अर्थ काय की अनावधानाने किंवा जाणून बुजून जर माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्या संघनायकाच्या पुढे मी त्या दिवशी त्या कबूल कराव्या, मान्य कराव्या. जर समजा मला आठवत नसतील तर माझ्या सोबत असलेल्या संघातल्या माझ्या मेंबरनी त्या सांगाव्या. आणि मग त्या जर समजा शिक्षेस पात्र असतील तर वेगवेगळ्या शिक्षा आहेत त्यावेळेच्या. काय शिक्षा आहेत त्यावेळेच्या की तुम्हाला एक सूचना देऊन तंबी, आपल्यात म्हणतात की नाही एनसी केली तर पोलीस बोलवतो, तंबी देतो, पुढच्या वेळेस असं करू तसं करू, तसं भिक्षू संघातही आहे. हा गुन्हा झालेला आहे तुमच्या पुढच्या वेळेस घडता कामा नये. त्याच्या वरचा झाला असेल तर भिक्षू संघापासून काही दिवस अलिप्त ठेवणे, म्हणजे भोजनाच्या पंक्तीत न बसवणे, त्याला सेवा न करू देणे, हा अपराधाला शिक्षा असायची. त्याच्यापेक्षा मोठा अपराध असेल तर काही दिवसाकरता भिक्षू संघाच्या बाहेर पाठवणे, विहाराच्या बाहेरच पाठवणे. आणि त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा असेल तर सर्वात मोठ्या गुन्ह्याला शिक्षा काय असेल तर अंगावरचं चिवर उतरून त्याला भिक्षू जीवनातून ग्रस्त जीवनात पाठवून देणे. ह्या त्या शिक्षा होत्या आणि त्या प्रत्येक 15 दिवसाला आपण होऊन त्या कबूल करायच्या. याला म्हटलं पतिमोक्ष. आणि त्याच्यावर भगवान बुद्धांनी केलेला तो उपदेश आहे. खूप अवघड गाथा आहेत त्या, बऱ्याचशा लोकांना येत नाही, त्याचा अर्थही लवकर कळत नाही. आणि म्हणून आता काय म्हणायचे ते म्हणू द्या. भिक्षू आपले महाराष्ट्रातलेच काय भारतातले भिक्षू ते पतिमोक्ष करत नाही, कारण तो खरा विनय भगवान बुद्धांनी सांगितलं. जसा ग्रस्ताकरता 4 उपवास सांगितले तसे ते 2 उपवास आहेत. कोणाकरता? भिक्षू करता. तुम्हाला अष्टशिलाचं पालन करायचं सांगितलं. भिक्षू हर दिवस दशशिलाचं पालन करतो, पण त्या 2 दिवशी अजून ते 2 शिला आहेत की ते 2 शिला आहेत की मी माझं वैगुण्य किंवा माझ्या हातून घडलेला अपराध किंवा मी अनावधानाने किंवा जाणून बुजून केलेला अपराधानंतर माझ्या लक्षात आला, तो तिथे संघाच्या पुढे मी कबूल करणं, याला म्हणतात. बघ आता तुम्हाला ते विवेचन कळेल की का फक्त भिक्षूलाच दिलं. आता ह्या गोष्टी जर समजा ग्रस्ताला दिल्या तर ग्रस्त जीवनात वागूच नाही शकणार ना, रोजचा काही ना काही प्रमाद घडतो. म्हणून भगवान बुद्ध खूप द्रष्टे आहेत, बोधिसत्व खूप द्रष्टे असतात. जे तुम्हाला करता येणं शक्य आहे तेच दिलं. कारण भिक्षूला का दिलं ते? कारण वैराग्य आहे ना, वैराग्य आहे. तुमच्या हातून ते घडता कामाच नाही, अपराध तुमच्या हातून घडता कामा नाही. एवढं चारित्र्य स्वच्छ असलं पाहिजे, एवढं धवल तुमचं आचरण असलं पाहिजे. का असलं पाहिजे आचरण? कारण तुम्ही पुढच्याला शिकवणारा. जातक नाही, पण कथा सांगता सांगता अशीच सांगतात की एक बाई भगवान बुद्धाकडे एका मुलाला घेऊन गेली. सांगितलं की भंतेजी हे जास्त गुळ खातोय म्हणून याच्या पोटात जंत झाले, याला समजावून सांगा. बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं की लोक ऐकतात. भगवान बुद्ध बोलले बाई 15 दिवसांनी घेऊन गेली. 15 दिवसांनी आली तर मग भगवान बुद्धाने बाळा गुळ खाऊ नये, दात किडतात, पोटात जंतू होतात. बाईला बोलले घेऊन जा. बाई बोलली हे सांगायचं होतं तर त्याच दिवशी का नाही सांगितलं? भगवान बुद्ध म्हणतात त्या दिवसपर्यंत मी चारिकेमध्ये गुळ स्वीकारत होतो. आता मी पर्टिक्युलरली सांगितलं की मला गुळ चारिकेत देऊ नका, आणि कुणी टाकला तरी मी तो खाल्ला नाही. कारण पुढच्याला सांगण्याचा अधिकार कधी पोहोचतो की ती कृती मी करत नाही. आता तसं होतं का? दमकावून चोरी करणारा राजनेता स्टेजवरती मात्र तुम्हाला पंचशिलाचं पालन करायला सांगतो. तर ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून पतिमोक्षाचा अर्थच तो आहे की मी जर अनावधानाने झाले असेल तर परिशुद्ध होणं, त्यातून की मी केलेला गुन्हा कबूल करणं. आणि म्हणून म्हणतात की क्षमा करण्याला आणि क्षमा मागण्याला खूप मोठं धैर्य लागतं, ताकद लागते. अपराध करायला तुम्हाला ताकद नाही लागत. अपराधी हा भित्रा माणूस असतो. अपराधी माणूस कोण असतो? एकदम भित्रा, म्हणून तो अपराध करतो. मला तो मारेल या भीतीपोटीच मी जाऊन त्याला मारून मोकळा होतो. परंतु जो संयमी माणूस असतो, ज्याच्यामध्ये
खूप मोठी बलवत्ता असते, तो माणूस पुढच्याला जाऊन मारत नाही. भगवान बुद्धांनी सोडलेल्या हत्तीला बाजूला म्हणून नाही सांगलं, ते खंबीरपणाने उभे राहिले आणि तो हत्ती येऊन त्यांच्या पुढे. म्हणून भगवान बुद्धांनी कुठलाही उपदेश असाच सांगितला का? नाही सांगितला. स्वतःवरती ते प्रयोग केलेले आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी भिक्षूलाही सांगितलं की निर्वाण मिळायचं तेव्हा मिळेल, पण जेव्हा तू, आणि म्हणून पतिमोक्ष का होत होते? आणि विशेषतः वर्षावासामध्ये 4 वेळेस व्हायची. वर्षावास चालू असला, आता जसं सभा भरते त्यावेळेस भिक्षूचीच भरायची ना, त्यावेळेस ग्रस्ताची नसायची. ग्रस्त फक्त भोजन द्यायचे. त्या जमान्यामध्ये ज्यावेळेस वर्षावास असायचा तेव्हा ग्रस्त भोजन द्यायचे किंवा शंका विचारायला यायचे. जिथे विहार असेल, जिथे भिक्षू वर्षावासाकरता थांबलेला आहे, तिथे आपल्या मनात धम्माविषयी असणाऱ्या शंका विचारायला ग्रस्त यायचे. आता तर शंका सोडा, भिक्षूलाच बघायला येत नाही कोणी, पण त्यावेळेस यायचे. कारण त्यावेळेचा समाज, तुम्ही विचार करा ना, जेव्हा महाकश्यप 3 भाऊ भगवान बुद्धाची दीक्षा घेतात आणि एकत्र बसलेले असतात, तेव्हा पुढच्या लोकांना प्रश्न पडतो की नेमका गुरु कश्यप आहे की भगवान बुद्ध आहे. म्हणजे त्यावेळेचे लोक किती श्रेष्ठ आहेत ते. असाच बुद्धाचा धम्म जम्बूद्वीपामध्ये गेलाय का? नाही. कारण लोकांना प्रश्न पडतो की शिष्य कोण आहे? कश्यपाचा शिष्य भगवंत आहेत की भगवंताचा शिष्य कश्यप आहे? आणि कश्यपाला उठून उभं राहून सांगावं लागतं, भगवंताच्या पाया पडून सांगताना लोकांना दर्शवतात की मी यांचा शिष्य आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे इथे? की तुम्हाला पुढच्याला धम्मदेशना देताना ती पात्रता जोपर्यंत तुमच्यात येत नव्हती, तोपर्यंत धम्मदेशना द्यायला तुम्हाला परमिशन नव्हती. आणि म्हणून बुद्धाच्या भिक्षूला सगळ्यात पहिला शिक्षक म्हटलं गेलं. शिक्षक ही संकल्पनाच बुद्धाच्या भिक्षूपासून आलेली आहे. तोपर्यंत आचार्य होते, उपाध्याय होते, पण शिक्षक, देशना देणारा शिक्षक नावाची संकल्पना ही कोणापासून आलेली आहे? बौद्ध भिक्षूपासून आलेली आहे. 7व्या वर्षापासून भगवान बुद्धांनी जेव्हा वर्षावास सुरू केला, आणि तेव्हा तो सिलॅबस, आताच्या भाषेत काय म्हणता येईल की सिलॅबस, भगवान बुद्धांनी भिक्षू पुढे, सुत्तपिटक म्हणजे काय आहे तर सिलॅबस आहे, तुमच्या आचरणाचा सिलॅबस आहे, तुम्ही कसं आचरण केलं पाहिजे त्याच्याकरता. आणि कुठल्याही गोष्टीचा सिलॅबस तुम्ही अभ्यासल्याशिवाय कृती करता येईल का? इंजिनियरला नुसतं बघा, तुम्हाला इंजिनियर आणि मेडिकल ह्या 2 शाखा आहेत. 3 वर्ष त्यांना थेरॉटिकली शिकवल्या जातं आणि 1 वर्ष त्यांच्यावाली प्रॅक्टिकल असतं. ते MBBSचा पोरगा हॉस्पिटलमध्ये, त्याला निवासी डॉक्टर म्हणता तुम्ही, 1 वर्ष त्याला तिथे पाठवल्या जातं. तेच वर्षावासातला सिलॅबस होता की तो वर्षावासामध्ये ट्रेन झालेला भिक्षू निवडला जायचा आणि त्यातल्या भिक्षूला नंतर मग चारिका करायला आणि धम्माचा प्रचार करायला पाठवल्या जायचं. ते पाठवण्याच्या अगोदर पतिमुख नावाच्या व्रताचं संपूर्ण तो चारित्र्य संपन्न आहे की नाही त्याची परीक्षा घेतली जायची. म्हणून पतिमुख त्याला म्हणायचं. आता होतं का? नाही. आपण ते प्रवचन करायला गेले तर सारे भिक्षू मिळून मला मारतील. आता जर आपण सगळ्यांनी केलं की पतिमुख, आणि परत त्याच्यात बघा किती अवघड प्रश्न विचारलेला आहे. नुसतं पतिमुख राजा मिलिंदाने विचारले का? राजा मिलिंद म्हणतो ते गुपचूप का करता? पतिमुख आणि उपसंपदा तुमच्या ग्रस्ताच्या पुढे घेतल्या जात नाही. तर ते म्हणतात का लपून केल्या जातं? भगवंत तर सांगतात की माझं सर्व तत्वज्ञान हे खुलं आहे, सांगा ते सर्वांना. परंतु पतिमोक्ष आणि उपसंपदा, ग्रस्त जीवनातले फक्त एकमेव व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना उपसंपदा बघू दिलेली आहे. जे पहिल्या 6व्या संगीतीत ते गेले होते की नाही, तेव्हा तिथे दिलेली धम्म दीक्षा बाबासाहेबाला बघता आलेली. बाकी कुणालाही तुम्हाला उपसंपदा ही दीक्षा बघता येत नाही. बुद्धाच्या काळात असं होतं का? तर नाही. कारण बुद्ध तर आई भिक्कवे म्हणून लगेच दीक्षा होत होती नुसत्या 2 वाक्यामध्ये. ते हा प्रकार करत बसत होते का?
का तर ते परचित्तगामी होते, बुद्ध होते, सम्यक संबुद्ध होते. त्यांना नेमकं कळत होतं की दीक्षा कोणाला द्यावी आणि कोणाला ना द्यावी, आणि भगवंतालाही माहिती होतं. आणि म्हणून शेवटच्या सुत्तामध्ये भगवंत सांगतात की याच्या पुढे तुम्ही नका करू दे, कारण ती तुमच्या बच्ची बात नाहीये. तुम्ही जर सगळ्याला दीक्षा, कारण दीक्षा देण्याचे पण नियम आहेत, श्रामणेर दीक्षा देण्याचेही नियम आहेत. हल्ली ते नाही नियम पाळल्या जात. प्रत्येक गोष्टीचा नियम आहे. कोणाला उपसंपादित करावं, कोणाला दीक्षा द्यावी, कोणाला भिक्षू बनवावं, याचे नियम आहे. म्हणून 5 वर्षाचा झालेला सामनेर उपसंपादित होताना तिथे 20 आचार्याच्या मध्ये त्याची परीक्षा घेतल्या जाते. आणि ते 20 आचार्य कोण असतात? महाथेरो असतात, निश्चित थेरो नाही. आत्ताचे थेरोन महाथेरो नाही, त्यावेळेचा महाथेरो ही वेगळीच किमया होती. कारण तुम्ही याच्याहून अंदाज बांधा की नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याकरता गेटवरचा वॉचमॅन त्याची एंट्रन्स घेत होता, कारण गेटवरचा वॉचमॅन पण भिक्षू असायचा. मग तो एंट्रन्स घेणारा भिक्षू एवढा हुशार होता कारण तो थेरो असायचा, आणि शिकवणारे महाथेरो असायचे. मग तुम्ही याच्यावरून विचार करा की ते किती बुद्धिमान भिक्षू होते, आणि म्हणून त्यांना शिक्षकाची पदवी दिलेली. आताही रँक त्याच ठेवल्यात तुम्ही. लेक्चरर पासून सुरुवात होते, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, ह्या त्याच पदव्या आहेत. त्याच्या बाहेर आजही तुम्हाला जाता आलं नाही, फक्त त्याचं विकृतीकरण झालं. तिथे कोणाचाही वशिला नव्हता, कोणाचाही लग्गा नव्हता, पतिमोक्ष होत. तिथे स्वतःहून कबुली द्यावं लागत होती, आणि ती कबुली दिल्यानंतर तो शुद्ध नाही म्हणता येणार त्याला, पण आचरण प्रिय होऊन तो सांगण्याच्या लायक बनू शकत होता, आणि तो खरा धर्म सांगू शकत होता. आणि म्हणून भगवान बुद्धाची दोन्ही वचनं खरी आहेत. हे नागसेन भंतेजी कसं समजून देत आहेत ते आपण बघूया. महाराज तथागतांनी सांगितले की हे भिक्षू, बुद्धाचा धर्म व विनय सर्वांसाठी खुले असतानाच अधिक तेजस्वी होतो, लपून ठेवल्याने नव्हे, हे खरे आहे. तसेच पतिमोक्षाचा उपदेश भिक्खू लोकासेवा इतरापासून गुप्त ठेवला पाहिजे. तत्वतः विनय पिटक सुद्धा गुप्त ठेवले पाहिजे. हे सुद्धा खरे असले तरी सर्वच लोकांपासून हे लपून ठेवले जात नाही, तर काही खास लोकांपासूनच ते लपून ठेवले जाते. विनय पिटक लपून ठेवण्याची कारणे. महाराज 3 कारणामुळे त्या लोकांपासून प्रतिमोक्षाचा उपदेश गुप्त राखून ठेवण्याची अनुमती भिक्षू संघास दिली जाते. पूर्वीच्या बुद्धापासूनच अशी पद्धत चालत आली आहे. धर्माचा गौरव कमी नाही होता, वृंदीगत व्हावा, आणि भिक्षूच्या पवित्र पदाचा कायम राहावा, हीच ती कारणे आहे. भगवान बुद्ध भंते नागसेन सांगतात की विनय पिटक तुम्ही किती लपून ठेवलं तरी आजपर्यंत कोणापासून लपून राहिलेलं नाही. एक उदाहरण साधं बोलण्यातूनच कसं होतं की विनय पिटक कसं उघड होतं. तुम्ही भिक्षूला जेव्हा निमंत्रण द्यायला जाता तेव्हा काय म्हणता की भंतेजी आमच्याकडे भोजनाला या, आणि मग दुसरा प्रश्न विचारता, भंतेजी तुम्हाला काही पथ्य आहेत का? भंतेजी मौन राहतात ना. मौन राहणं हा काय भंतेजीचा विनय आहे. पुढच्या माणसाला कळतो की मौनाने संमती देणं हा भिक्षूचा विनय आहे. विनय पिटक लपून राहतं का? नाही. दुसरी गोष्ट की तुम्ही 12:30च्या नंतर जर भिक्षूला न्यायला आला तर तो विनयशीलपणाने म्हणेल की आम्ही 12:30च्या नंतर जेवत नाही. दुसरा विनय तुमच्या लक्षात येतो की नाही, की 12:30च्या नंतर भिक्षू जेवत नाही. म्हणून विनय पिटक किती लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपवल्या जात नाही. परंतु भगवान बुद्धांनीच सांगितलं की ते दुसऱ्या तुमच्या आचरणातून त्यांना ते कळू द्या. पण त्यांनाच जर ते कळलं तर मग मात्र ते तुमच्या त्रुटी काढत राहतील. आणि त्रुटी जर काढल्या तर कुठल्याही गोष्टीत परत तुम्हाला सांगतो की एक माणूस आहे, तो खूप काम करतो आणि त्याच्यावरचा मुकादम पद्धत आहे की नाही. 11 लोकांच्या गँगवर एक मुकादम आहे. मुकादमाचं काम काय? देखरेख करणं ना. आता त्या काम करणाऱ्याचा विनय काय की त्याला 8 तासाच्या ड्युटी मध्ये समजा हा रोड साफ करायला दिला, त्याने तो रोड साफ केला तर तो बसणार. पण मुकादमाचं काम काय की त्या गोष्टी त्याने काय कमतरता आली त्याच्यामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की विनय पिटकावर कोणीही मुकादम
नसावा, आणि मुकादम असला तर तो कोण असावा? तो भिक्षूच असावा. ते जर तुम्ही त्याला दिलं, कारण रस्त्यात तो मुकादमाने काढलं तर ठीक आहे, कारण त्याला ट्रेनिंग आहे. परंतु तो रोड साफ करताना, साकेत नगरचा रोड साफ करताना भावशिंगपुऱ्यातला माणूस येतो आणि ते कचरा राहायला म्हणतो, चालेल काय? भावशिंगपुऱ्यातल्यानं ठीक आहे ना, त्याने चूक काढली, ठीक आहे. त्याने चूक काढून इथल्याचा काही फायदा होणार आहे का? आणि हीच किमया आहे की भगवान बुद्धांनी विनय पिटकाचा अर्थ सांगताना ग्रस्ताला कळणार आहे तो, पण तो कसा कळावा? तर भिक्षूच्या आचरणातून कळावा. असा उघड उघड कळला तर त्याला त्याचा डीप अर्थ कळणार नाही. असंच जर कळलं, भंतीजी 12च्या नंतर जेवत नाही आणि तुम्ही घेऊन गेले, भंतीजी 2 वाजता बी पोटभर खात बसला, तर त्या विनयाचा अर्थ कळेल का तुम्हाला? तुम्ही जेवू तर घालाल, पण 4 चौघात करणार हे माग कसं भंतीजी आहे? 12च्या आत जेव्हा म्हणतात, हा विनय आहे. कारण त्याचा पुढचा माहिती नसतो तुम्हाला. जेव्हा भिक्षू प्रवासात असतो तेव्हा भगवंताने 3 कारण सांगितली की तुम्ही प्रवासात असताना जिथून निघाला तिथूनच तुमच्या व्यवस्था करून निघा. आणि जर ती होत नसेल तर मग एखाद्या वेळेस तुम्हाला टायमाचं बंधन तोडता येईल. जिथे जास्त तिथं पोहोचाल तिथे तुम्हाला भोजन घ्यायला हरकत नाही. हे माहिती असतं का? नाही, याला फक्त टाइम माहित असतो. भिक्षू 12च्या आत जेवला पाहिजे, पण त्याला काय हे दिलेलं आहे भगवंताने ते माहिती नसतं. मग भगवंत म्हणतात विनय कोण पाळू शकतो पूर्ण? बंधनकारक भिक्षूला आहे ना, ग्रस्ताला आहे का तो? नाही. आणि म्हणून ह्या 3 कारणामुळे का, पहिलं कारण काय होतं तर पूर्वीच्या भिक्षूपासून ते चालत आलेले. कुठलीही प्रथा कशी असते? चालत आलेली असते, आणि ती प्रथा जर चांगली असेल तर ती बंद करण्यात अर्थ नाही. प्रथा आणि परंपरा या 2 गोष्टी आहेत. शुद्धोधनाने जेव्हा तथागताला सांगितलं की माझा मुलगा आहेस, राजाचा मुलगा आहेस, आणि माझ्याच नगरीत भीक चारी केला, त्याने भीकच समजलं ना. भीक मागतो हा माझा अपमानाचा धंदा आहे, मला लोक काय म्हणतील? भगवंत म्हणतात की ही पहिल्यापासून चालत आलेल्या बुद्धाची परंपरा आहे. परंपरा आणि वास्तव याच्यातला खूप फरक आहे. मग परंपरा या सगळ्यात चांगल्या आहेत का? कारण सतीची परंपराच होती ना चालत आली. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की ज्या चांगल्या परंपरा आहेत त्या पहिल्यापासून चालत आल्या, तशीच ही परंपरा होती की विनय पिटक, विनय पाळले पाहिजे आणि हे ग्रस्ताला देऊ नये. ती पहिल्यापासून चालत आलेली परंपरा होती. तर दुसरं काय होतं? धर्माचा तो गौरव आहे. बाबासाहेब हिंदू धर्माला माणसाचा धर्म नाही असं का म्हटले? कारण त्या धर्मामध्ये ज्या गोष्टी लपवलेल्या होत्या त्या क्रूर होत्या. शूद्र नारीला यांना शिक्षण देऊ नये हे मनुस्मृतीने त्यांच्या मनुस्मृती या ग्रंथात लपून ठेवलं होतं. सांगण्याचा अधिकार कोणाला दिला होता? ब्राह्मणाला. मग तो ब्राह्मण प्रत्येक ठिकाणी शूद्र कोणाला म्हणायचं आणि कोणावरती अवलंबायचा तो व्याख्या बदलत होता. बाबासाहेबांचा याच्यावर खूप मोठा एक निबंध आहे की त्या मनूने भारत हा भारत कधीच नव्हता. भारत कधी झाला तर बाबासाहेबांनी 1950ला घटना अंमलात आणली, त्या दिवशी हा भारत निर्माण झाला. त्याच्या अगोदर 526 संस्थानकाचा एक कडबोळ होतं. त्याच्या अगोदर तो जम्बूद्वीप होता. अशोकाच्या काळामध्ये काय होता? तो जम्बूद्वीप होता, सुसत्र होता. पण भारत नावाचा देश कधीही अस्तित्वात नव्हता. तो 1950ला अस्तित्वात आणला. कारण सगळी संस्थानं खालसा केली आणि एका घटनेच्या खाली त्याच्यामधून पाकिस्तान आणि बांगलादेश वगळून, म्यानमार वगळून मग भारताची निर्मिती झाली. आणि म्हणून की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाबासाहेब म्हणतात की त्या धर्माला माणसाचा धर्म म्हणता येत नाही, आणि म्हणून भिक्षूला विनय का दिले तर त्याच्यामध्ये कुठलाही चेंज करता कामा नये.
भिक्षूला परमिशन दिली, कशी? स्थळ, काळ आणि वेळ. तुम्ही जर युरोपमध्ये गेलात तर युरोपची लोक 25 शील पाळत नाही, ते 4च शील पाळतात. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे? सुरामेरय म्हणजे ते म्हणत नाही, कारण एवढी थंडी आहे तिकडे की त्यांचं व्हिस्की हे रोजच्या जेवणातलं भोजन आहे. ते आपल्यासारखं गटारात पडेपर्यंत पित नाहीत, तो भाग वेगळा आहे. परंतु म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलं? स्थळ, काळ आणि वेळ ह्यानुसार विनयामध्ये. पण जसं बाबासाहेबांनी सांगितलं की घटना लवचिक आहे, तुम्हाला बदलण्याकरताही त्या घटनेत एक कलम घातलं, परंतु मुख्य ढाच्याला कुठेही धक्का लागू देता कामा नये. तसंच बुद्धाने भिक्षूला सांगितलं की आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, 10 पारमिता, 31 बोधिपाक्ष याला धक्का न लागता स्थळ, काळ आणि वेळ यानुसार विनयात बदल करता यावा. हे पतिमुख्य आहे. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात की ह्या 3 कारणाकरता विनयपीठक सांगितल्या जात नाही. विनयपीठक झाकून राहत नाही. पण पतिमुख्य का? परत दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. जर समजा आपल्या घराची संस्कृती घ्या, ज्या घरामध्ये नवरा आणि बायकोचं सतत भांडण होतं, तुम्ही ऑब्झर्व करा, ती मुलं हिंसक होतात. त्या घरातली मुलं काय होतात? हिंसक होतात. कारण का? तर त्यांनी ते आई आणि वडिलाचं भांडण रोज बघितलेलं असतं आणि हिंसा ही त्यांच्या अंगवळणी पडलेली असते. कधीतरी बापाने थापड मारलेली असते, आईने आई बहिणीहून उद्धार केलेला असतो आणि म्हणून त्या मुलावरती ती प्रतिक्रिया होते. आणि म्हणून भंते नागसेन सांगतात की या भिक्षू मधले अवगुण जर त्या मुलांना म्हणजे ग्रहस्थाला कळले तर तो समाजही त्या लेवलचा होईल. भिक्षूनीच केलं, मग आम्हाला काय करायला हरकत नाही. आणि म्हणून पती मोक्षाचा, कारण त्यांच्यावाला गुन्हा कबूल करणं आणि त्याला सजा देणं हे धार्मिक काम आहे, ते त्याच्या संघनायकाचं काम आहे. म्हणून त्याच्यापासूनच निर्माण झाली तुमची खातेनिहाय चौकशी. होते की नाही? एखाद्या आता कर्मचाऱ्याने काही गुन्हा केला तर पहिली चौकशी कशी होते? खातेनिहाय होते. खात्यातलाच माणूस तिथे इन्क्वायरी ऑफिसर नेमला जातो, त्याचा अहवाल. ह्या संकल्प खूप आला. धम्म तुमचा असाच नाही, नुसतं नथीमय शरण म्हणण्यात धम्म आहे का? आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये धम्म कसा इम्प्लिमेंट केला, त्याला कसा फाटे दिले हे तुम्हाला कळतं. पती मोक्षाची संकल्पना एखाद्या भिक्षूने केलेला अपराध, कधी कधी भिक्षू जाणून बुजून सांगायचे नाही, पण त्यांच्या सोबत असलेला भिक्षू मात्र उठून त्या संघनायकाला सांगायचा की भंतेजी, ह्या दिवशी ह्या भंतेजीने असा असा अपराध करताना मी बघितलं आहे. आणि जो कुणी पती मोक्षाचा पाठ करणारा भिक्षू, पती मोक्षाचा, परत तुम्हाला मी सांगून टाकतो की आता जेव्हा होईल की नाही, लोक सांगतात की सामनाराने वर्षावास करू नये, सामनाराने. पती मोक्षाचा पाठ करण्याला तुमच्यावाली दिवसाची सिनियरिटी नाही, त्याला पती मोक्षाचा उपदेश पाठ असला पाहिजे. आमच्या महाराष्ट्रातल्या भिक्षूला जास्त पाठ नाही म्हणून ते करत नाही. मोजके भिक्षू आहे तिकडे की त्यांना तो उपदेश पाठ आहे. कधी कधी तो उपदेश कसाही म्हणता येत नाही, कारण त्या आसनावर बसणाऱ्या त्या भिक्षूला तो कृती सह माहिती असावा, तेव्हा तो पुढच्याचा पतिमोक्ष घेऊ शकतो. न घेण्याचं कारण काय? तेच आहे, गुळ खाल्लेला आहे मी, पुढच्याला सांगू शकत नाही. तो पुढच्याला गुळ खाऊ नको हे सांगायचं असेल तर याला तो गुळ सोडावा लागतो आणि तो नाहीये. का प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, का अरंत होत नाहीत? तर त्याला कारण ही आहे. तुमच्यावाला महाबोधी बोधी विहार जर खरोखर अरंत असते तर कोणाची हिंमत नसती झाली त्या विहारात जायची, पण अरंत नाहीये. कारण आजही आमच्या पुढे प्रश्न पडतो की ते बौद्ध विहार जर खरंच त्याने उद्या मुक्त केलं, कुणी करायचं? ते आहे किती तयारी तुमच्याजवळ? ती बांधणी किंवा ते तेवढे भिक्षू तयार आहेत का तुमच्यावाले तिथे? नाही तर मग त्याच्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं व्यवस्थापन जर आमच्याकडून झालं तर जगातले लोक येऊन काय म्हणतात? कारण परत मी तुम्हाला सांगतो की का आता परत कोणी म्हणेल की भंतेजीच त्याच्या विरोधात आहेत की काय? नाही, मी मुळीच नाही. ते असावं. जसं प्रत्येक धर्माची धर्मस्थळ ज्याच्या त्याच्या ताब्यात आहे, त्यांचं व्यवस्थापन त्यांच्या जवळ आहे, तसं हेही बौद्धाच्या ताब्यात असावं. पण भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म
आचरणारे व्यवस्थापक निर्माण झालेत का? कारण ज्या दिवशी तो व्यवस्थापक निर्माण होईल त्या दिवशी तिथला तो पंड्या ऑटोमॅटिक पळून जाईल, थांबणारच नाही तिथे. लाखो लोकांचा बळी घेणारा राजा अशोक एका 7 वर्षाच्या सामनाऱ्याच्या चर्येकडे पाहून त्याच्यामधलं परिवर्तन घडतं. अरंत भिक्षू, कारण 30 अरंत होते, अरंताच्या देशनेने हत्यारखाने ठेवल्या जातात. ही कोणती मोठी गोष्ट आहे. परंतु बुद्धाच्या आचरणाला पतिमोक्षाने सुरुवात करावं लागते. ज्या दिवशी इथे पतिमोक्ष सुरू होतील ना, अरंत भिक्षू निर्माण होईल. आहे बुद्धाची वाणी आहे तशी की 5000 वर्षानंतर भगवान बुद्धाने भविष्यवाणी केलेली आहे ना, की माझ्या नंतर 5000 वर्षांनी मैत्रेय बौद्ध जन्माला येतील. आणि ते मैत्री बौद्ध त्यांच्या काळातले प्रजापतींनी दिलेलं चिवर ज्या शेवटच्या भिक्षूकडे जातं, त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, प्रजापती नाराज नको होस, तुझं हे चिवर सामनेला नाही घेणं. हा भविष्यातला मैत्रीय बुद्ध आहे. मैत्रीय बुद्ध येणार आहे. त्याला कसं असतं, ज्या गुरुला आपला जास्त शिष्य प्रिय असतो की नाही, त्या प्रिय शिष्याला तो शिक्षक कधीही गोड बोलत नाही. कारण त्याची उन्नती करायची असते त्याला. तो त्यातल्या प्रत्येक उणिवेवरती बोट ठेवत असतो. आणि ज्या दिवशी त्याला कळतं की या शिक्षकाचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे, पण आता आपण काय म्हणतो, ते भंती जास्त शिवाय देतात, त्याला नका बोलू. तो ग्रस्ताच्या उणिवावरती बोट ठेवत असतो. कारण त्या भिक्षूचा उद्देश असतो की हा समाज उन्नत झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आणि मग निस्त्या दानावरती अवलंबून न राहणारा भिक्षू कधीही तुमच्या पुढे चापलुसी करणार नाही. तो सत्य सांगेल, त्याला काही घेणं देणं नसतं. सत्य सांगताना तुम्हाला राग येतो का लोभ येतो माहिती नाही. आणि तो ग्रस्त तेवढ्या पात्रतेचा नसतो, म्हणून त्याने पतिमोक्ष बघू नाही. कारण पतिमोक्षामध्ये एक्झाम्पल देतो तुम्हाला, की एखाद्या भिक्षूनी एखाद्या उपासिकेचा विनय भंग केला असेल, तो तिथे कबूल करेल का? पण त्याच्या सोबत असणाऱ्या एखाद्या भिक्षूनी तो जर सांगितला आणि ऐकायला ग्रस्त असतील, काय होईल? एवढी जाहिरात होऊन जाईल की जे चांगले प्रामाणिक भिक्षू आहेत ते म्हणतील, बाबा प्रचाराला जाण्यात काय, कारण हा लगेच विचारत बसेल ना, का त्या भिक्षूचं काय झालं. म्हणून बऱ्याचशा गोष्टी, कारण आपला समाज खरोखर सुज्ञ आहे. काही अशा गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हालाही माहिती नसेल. नागपूर सारख्या ठिकाणी एका भिक्षूने एका लेडीजचा खून केला. झाली की त्याची वाच्यता जास्त नाही, तेवढ्या पुरता ठेवला. कारण का होतं, आसाराम बापू जगभर प्रसिद्ध झाले. आताही भिक्षुक आहे, तुम्हाला सगळेच भिक्षुक एकदम चांगले आहेत का? समाज चांगला आहे काही दृष्टीने, की त्या, कारण प्रतीक कोण आहे? भिक्षू हा बौद्ध धर्माचा प्रतीक आहे. आणि म्हणून भगवान सांगतात की हे जे प्रतीक आहे, कारण तुझ्यावरून त्या धम्माची व्याख्या होणार आहे, भिक्षूवरून धम्माची व्याख्या होणार आहे. ब्राह्मण धम्माची व्याख्या का झाली नाही, तर त्यांच्यात उपाध्याय घरात निर्माण झाला. भगवान बुद्धांनी उपाध्याय आणि भिक्षू घरात निर्माण होऊ दिले नाही. त्याला त्यागच करावं लागेल, त्याला काही आहुती द्यावंच लागेल. आणि तू जर धम्माचं प्रतीक आहे तर मात्र तुला तुझ्या उणिवा समजल्या पाहिजेत. आणि त्या उणिवा समजताना तुझ्यातला दोष हा पुढच्याला माहिती होता कामा नाही. कारण त्याला माहिती झाला तर तुझ्या एका द्वेषामुळे तो सगळ्या भिक्षू लोकांना हे करेल. आणि म्हणून भिक्षूला रिद्धिबलाचा चमत्कार करायला नाही सांगितलं. तुम्ही जे म्हणता ना की रिद्धिबल आहे की नाही आहे, भगवंताच्या काळामध्ये लोकांनी जेव्हा बुद्धाची निंदा केली तेव्हा एका भिक्षूला राग आला आणि वरच्या याच्यावरती ठेवलेला चंदनाचं भिक्षा पात्र याने रिद्धिबलाने आपल्या हातावर केलं. आणि लोकांनी त्याचा जेव्हा जय जयकार केला तेव्हा बुद्धाने त्याला झापलं. तो लाख सांगायला लागला की तथागत तुमची निंदा करत होता तो. अरे म्हणे माझी करत होता ना, तुला कशाला वाईट वाटायला पाहिजे. रिद्धिबलाचा चमत्कार करू नका हे का सांगितलं?
कारण पुढचा ग्रस्त प्रत्येक भिक्षुकून ती अपेक्षा करेल. आणि रिद्धिबल प्राप्त करणं त्याला 10 पारमिता जोपर्यंत कंप्लीट करत नाही तोपर्यंत होत नाही. ते प्रत्येक भिक्षूला शक्य आहे का? लोक भिक्षूच होणं सोडून देतील ना. तुम्ही ताटावर ठेवसाल भिक्षूला नव्हता दाखव रिद्धिबल करून, तर खा नाही तर नाही खाऊ दे. मग काय करावं त्या भिक्षूने? म्हणून सांगितलं बुद्धाने की चमत्कार करायचे नाही. तुला प्राप्त आहे ना, हिता करता वापर, चमत्कार नको. कारण रिद्धिबल प्राप्त करणाऱ्या माणसाची वाणीच एवढी मधुर असते की पुढचा मोहित होतो, सांगतो. भगवान बुद्धाला का मोहित होतो ती लोक? बल प्राप्त होतं ना, दस बल प्राप्त म्हणता ना तुम्ही. त्या बलाचा प्रभावच एवढा मोठा असतो की पुढचा माणूस ऐकतो. त्यावेळेचे गणराज्य, संघराज्य, राजे भगवंताला मोहित होते. भगवंतावरती जर काही हल्ला झाला तर तो आमच्यावरचा हल्ला समजण्यात येईल. काय इशारा होता त्याचा? की भगवंताला साधी इजा जरी झाली तरी तो आमच्या राज्यावरचा हल्ला समजावण्यात येईल. केवढी मोठी भीती होती पुढच्याला. आता तसं नाही. आता विकृतपणाने परत सांगितलं की हे पतिमोक्ष आणि विनय याच्याच करता की ते ग्रहस्थाला सांगायला मनाई केली होती. ती परंपरा होती. आणि म्हणून भंते नागसेनही त्याला समजावून सांगतात की आता शिकवणारा शिक्षक आहे. प्रिन्सिपलनी समजा वर्गात येऊन इन्स्पेक्शन केलं आणि शिक्षक चुकीचा शिकवतोय. प्रिन्सिपलने विद्यार्थ्याच्या समोरच त्याच्या थोबडीत मारली, चालेल का? त्या विद्यार्थ्याचा रिस्पेक्टच निघून जाईल ना. प्रिन्सिपलचं काम काय? त्याला मेमो काढून आपल्या केबिन मध्ये बोलून घेणं. त्याचं पतिमुख कुठे आहे? प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये आहे, त्या शिक्षकाचा. आणि म्हणून भिक्षूचं पतिमुख हे ग्रहस्थाच्या समोर होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला भंते नागसेन समजावून सांगतात की तो समाजाचं प्रतीक आहे, तो समाजाचा शिक्षक आहे. आणि म्हणून त्याचं पतिमुख त्याच्या विनयातल्या नायकासमोर झालं पाहिजे. ते ग्रस्ता करता नाहीये, म्हणून ते गुप्त पद्धतीने केल्या जातं. महाराज पूर्वीच होऊन गेलेल्या बुद्धापासून ही पद्धत अंमलात आली आहे की पतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपापसामध्येच गुप्त रीतीने केला पाहिजे, इतरासमोर नाही. महाराज क्षत्रियाचे नियम हे क्षत्रियामध्येच चालत असतात. संसारातील सर्व क्षत्रियांना ते माहीत आहे, परंतु इतरांना त्याविषयी काहीही माहिती नाही. याचप्रमाणे प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूने आपसामध्ये दुसऱ्यांना समजणार नाही अशा रीतीने केला पाहिजे. पूर्वी होऊन गेलेले बुद्ध असेच करत होते. संसार पुष्कळ संप्रदाय आहेत, जसे मल्ल, पर्व, धम्मगिरी, नाटक, नृत्य, क्लच्चक, पिशाच, मणिभद्र, चंद्र, सूर्य, श्रीदेवता, कालीदेवता, शेव, वसुदेव, धनिका, अतिपार्श आणि भद्रीपुत्र या सर्वांमध्ये काही ना काही रहस्य असते आणि ते आपसामध्ये गुप्त ठेवतात, दुसऱ्यांना मुळीच कळू देत नाहीत. महाराज याप्रमाणे पतिमोक्षाचा उपदेश भिक्षुकनी आपल्या अंतर्गत सीमित ठेवला पाहिजे, इतरांच्या समोर नाही. हीच पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धापासून चालत आलेली पद्धत आहे, पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. आणि म्हणून की हा पतिमोक्षाचा बघा परत काही काही गोष्टी आहे. पारध्याचं पोर हे आत्मचरित्र जर तुम्ही वाचलं असेल तर त्याच्या समाजातल्या लोकांनी त्या लेखकाला खूप शिव्या दिल्या. का? त्याने त्यांच्यातलं गुपित उघड केलं. काय गुपित होतं ते? त्याने उंदरांना प्रशिक्षण करण्याच्या पारध्याची कला सांगितलेली आहे. त्याच्या प्रशिक्षित उंदर गव्हाच्या शेतात ते सोडायचे आणि ती उंदराचा काय स्वभाव आहे? नळा निर्माण करणे आणि त्याच्यामध्ये आपलं खाद्य नेऊन साठवणे. एका शेतामध्ये असे 20 उंदीर सोडले की जवळजवळ त्यांनी सांगितलेले 5 पायल्या गहू ते त्या नळ्यात नेऊन ठेवतात. सगळा गहू काढून बिडून फळं बिळं झाल्यावर पारधी लोक ते रान उकरतात. लोकांना काय वाटतं हे उंदर मारून खातात. ऍक्च्युली ते उंदर मारून खात नव्हते, त्यातला गहू काढत असत. काय त्यांची परंपरा आणि ते गुपित आहे. आणि म्हणून त्या पारध्याच्या पोरानं ते गुपित जेव्हा पुस्तकात सांगितलं तेव्हा सगळे पारधे त्याला म्हणाले गाढवा, आता लोक तिथं ते उंदर मारायचं औषध टाकते. आणि सुरू झालं. म्हणजे ह्या परंपरा आणि तुमच्या उपयोगाचं गुपित
कुठे ठेवायचं आणि कुठे उजागर करायचं हे जोपर्यंत कळत नाही, कारण हे परंपरेने चालत आलेलं आहे आणि 28 झालेले 27 बुद्ध यांनी परंपरा पाळलेली आहे. त्यांनी पतिमोक्ष हे ग्रहस्थामध्ये उपसकामध्ये नाही करायचं, ते भिक्षूमध्येच आपसात करायचं. आणि विनयपिटकही त्यांनी आपसात तो अंमलात आणायचा. माहिती तर होणार आहे पुढच्या, कारण भगवान बुद्ध बाबासाहेबही जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा दिली, श्याम हॉटेलच्या बाजूलाच बसताना बाबासाहेब कार्यकर्त्याला म्हणाले होते, आजपासून आपण बुद्ध झालो. मला खूप आनंद झालाय माझा. पुन्हा त्या दिवशी खरोखर बाबासाहेब खूप आनंदी होते आणि एकदम परत बाबासाहेब गंभीर होतात आणि समोर बसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणतात, आपण बुद्ध झालो तर बुद्ध दिसलो पाहिजे. कार्यकर्ते परेशान होतात, कसं दिसायचं बुद्ध? बाबासाहेब म्हणतात, बुद्ध झालो तर बुद्ध दिसलो पाहिजे. जर आपण बुद्ध दिसलोच नाही तर पुढच्या वरती प्रभाव पडणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर बाबासाहेब 2 महिन्यानंतर देतात, 24 नोव्हेंबर 1956 की आम्ही कसं बुद्ध दिसलं पाहिजे. त्याचं उत्तर आहे, कमीत कमी रविवारच्या दिवशी तरी तुम्ही विहारात गेलं पाहिजे. आणि म्हणून तिथे बाबासाहेब सांगतात की शुक्रवारच्या दिवशी मस्जिदीच्या पुढे जाऊन उभे राहा. डोक्यामध्ये टोपी घातलेला, सफेद शर्ट घातलेला, लांडा पायजामा घातलेला मुसलमान त्या मस्जिदीतून बाहेर येताना दिसेल आणि तुम्हाला अचंबा वाटेल की हा कालपर्यंत माझ्या बरोबर दारू पित होता, पण आज मात्र जुम्म्याच्या नमाजला हा मस्जिदीत आहे, म्हणजे मुसलमान दिसतो. चर्चच्या बाहेर जाऊन उभे राहा. सुटा बुटाचा एकदम अप टू डेट कपडे घातलेला, डोळ्याला चष्मा लावलेला ख्रिश्चन तुम्हाला त्याच्यातून बाहेर येताना दिसेल. परत तुम्हाला अचंबा वाटेल, बरं परवाच हा माझ्या बरोबर दारू प्यायला होता, पण रविवारचा चर्च मध्ये जायला तो विसरणार नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले होते, बुद्ध दिसायचं तर कमीत कमी रविवारी विहारात जा. आता आपल्या विहाराच्या बाहेर उभं राहिलं तर काय चित्र दिसेल? ही परिस्थिती आहे. आणि म्हणून पतिमोक्ष हे आपल्यातच करायचं, भिक्षू लोकातच करायचं. हे नागसेनाने सांगितलं. नागसेन त्यांना सांगतात, चांडाळाच्या घरी चंदन असून भागत नाही. एक जातक कथा आहे की जो चांडाळ आहे, राजा येतो, राजाला मदत करतो आणि म्हणून तो राजा खुश होतो आणि त्या चांडाळाला आपली चंदनाची बागच दान देऊन टाकतो. त्या चांडाळाचा धंदा काय? कोळशे निर्माण करायचे आणि ते विकायचे. चांडाळाला वाटतं मस्त आपल्याला लाकडं भेटली. खूप मोठी आहे ती कथा. परंतु तो काय करतो, दर दिवस 2 झाडं तोडतो चंदनाचे, त्याचे कोळशे बनवतो, नेऊन विकतो. 1 वर्षानंतर राजाला वाटतंय की मी ज्या चांडाळाला माझी चंदनाची बाग दिली, आता तो खूप श्रीमंत झाला असेल. राजा येऊन बघतो, त्याचं परत तेच काम सुरू आहे. आणि मग राजा त्याला म्हणतो, अरे मी तुला ती बाग दिली ती चंदनाची, सांगतो त्याच्यावर तर आतापर्यंत पोट भरत होत. राजा हतबल होतो, म्हणजे एखादा आहे की नाही? आहे, एक शिल्लक आहे. आणि मग तो राजा त्याला सांगतो की फांदी घेऊन बाजारात जा आणि विकून ये. हिला कोण घेईल? मग तू जा. आणि जेव्हा तो जातो तेव्हा त्याला त्याची किंमत कळते आणि मग पस्तावतो, माझ्याकडे पूर्ण बागची बाग होती, आमच्यावरही पस्तावायची वेळ येणार आहे. बाबासाहेबांनी बुद्धरूपी चंदनाची बाग तुमच्या हवाली केली. आम्ही वेगवेगळ्या प्रकाराने त्याचा कोळसा करून विकत आहोत. खूप शिल्लक आहे, अजून नाही असं नाही, खूप शिल्लक आहे. आता सावध व्हा, त्या चंदनाच्या बागेचा उपयोग करा. आणि म्हणून पतिमोक्ष असेल, आपला समाज असेल, म्हणून नेहमी सांगत असतो की जैन खूप मोजके आहेत. पुऱ्या जगात त्यांची संख्या 58 लाख आहे, भारताची नाही. किती? जगातली संख्या त्यांची किती आहे? 58 लाख आहे. पण त्यात एकही तुम्हाला गरीब सापडणार नाही. कारण का? त्यांच्यातले 2 पंथ झाले, पण त्यांनी ती महावीराने दिलेली बाग लोकात नाही वाटली, पण आपल्यात मात्र सांभाळून ठेवले. बुद्धाने तर एवढी मोठी बाग दिली आणि ती बाग देण्याकरता खूप सारे बोधिसत्व आहेत.
आमच्या लक्षात नाही आलं. कबीर नावाचा बोधिसत्व आला, त्यावेळेस लक्षात नाही आलं. तरी बुद्धाची किमया बघा. रोहिदास येतात, चोखामेळा येतात, तुकाराम येतात, तरी आमच्या लक्षात येत नाही. आणि शेवटचे बोधिसत्व बाबासाहेब येतात, थोडीफार प्रेरणा आम्हाला मिळते. ही बाग आम्हाला सांभाळता आली पाहिजे. कारण आम्हाला बाबासाहेबांनी खूप दिलं. मी मागं जसं सांगितलं की आम्ही धनावर बसून भीक मागतोय. धन कुठे आहे? आमच्या खाली आहे. आम्हाला ते कळालं नाही. आणि म्हणून हे बुद्धरूपी धन दाखवणं. पहिल्या जमान्यात तुम्हाला माहिती आहे का की जर शेतात विहीर खोदायची तर पायाळू माणसाला घेऊन जायचे. पायाळू म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? 99% लोक आईच्या पोटातून डोक्याकडनं येतात. एखादंच विचित्र प्राणी पायाकून जन्माला येतो, त्याला पायाळू म्हणतात. आणि अशी अंधश्रद्धा होती की त्याला जमिनीच्या खालचं पाणी दिसत. आतापर्यंत त्या लोकांना घेऊन जायचे. माझे बाबा पायाळू आहे, ते सांगायचे मला न्यायचे म्हणे विहिरीचं पाणी दाखवायला. मी विचारलं बाबा खरंच दिसत होतं का? कसलं डोंबल्याचं दिसत होतं. मग बळत जाऊन म्हणे इकडे इकडे फिरायचं, कुठं जाऊन उभं राहायचं, लागायचं म्हणे ते पाणी. आम्ही काय करायचं का? कारण त्यावेळेस पाण्याची पातळी वर होती, 20 फुटापर्यंत होती. म्हणून कुठेही उभे राहिले तर 25 फुटावर पाणी लागायचं. आता पाण्याची पातळी कुठे गेली? 200-300 फुटावर गेली. म्हणून आता पायाळूला पाणी दिसत नाही. ही नियम आहे, हा धम्म आहे. या धम्माच्या आचरणापोटी आम्हाला काय आहे आणि काय नाही. कारण परत एक प्रश्न भौतिक दृष्टीने येतो की धम्म पाळायचाच का? चारवाक लोक हा प्रश्न विचारायचे. तुम्हाला आठवतो का मागचा जन्म काय होता? नाही. मग कशाला खड्ड्यात बोंबलत करायला होता? खा प्या मजा मारा आणि जगा. पुढचा जन्म कोणाला माहिती भेटणार आहे की नाही भेटणार. ही चारवाकाची संस्कृती होती. भगवान बुद्ध म्हणतात आणि बाबासाहेब त्याच्या पुढेही जाऊन म्हणतात पुनर्जन्म आहे की नाही आहे. बाबासाहेब म्हणतात सोडून द्या त्याला. जसे भगवान बुद्धांनी 14 प्रश्न अव्याकृत म्हणून सोडले ना, विचारू नका कारण तो निरर्थक आहे. तसाच पुनर्जन्म हा प्रश्नही निरर्थक आहे. परंतु तुमच्या पोटी कोणी ना कोणी जन्म घेणार आहे. मग तो पुनर्जन्म असू दे नाही तर त्याच्या करता तुमची जबाबदारी आहे. ज्याला तुम्ही जन्माला घालणार आहात त्याच्या प्रती तुम्हाला जबाबदारी आहे आणि त्याच्या करता धम्म आहे. धम्माच्या आचरणानुसार आमच्या येणाऱ्या पिढ्याही सुसंस्कृत होतील, त्या भिकारी राहणार नाहीत. म्हणून धम्माच्या आचरणानुसार मला धम्म आचरणातही आणला पाहिजे आणि धम्म सांगितलाही पाहिजे. आणि म्हणून जर मला आचरणात आणायचं असेल तर पतिमोक्ष मी केलं पाहिजे. पतिमोक्ष मग ते गुप्त का असावं? तर मी जसं सांगितलं की ज्या घरातल्या आई वडील भांडतात आणि मुलं बघतात, ती मुलं त्याच लेवलची पैदा होतात. आणि म्हणून तो पतिमोक्षाचा म्हणून सांगतात की आपल्या मुलासमोर आई वडिलांनी भांडण पण करू नये. दोष दाखवायचे तर नवरा बायकोने आपल्या बापाच्या समोर जाऊन आपला अपराध मान्य करावा, तेव्हा मुलं बघणार नाही. हे संसारातलं पतिमोक्ष आहे. तेच भिक्षूला त्यांच्या जीवनातलं पतिमोक्ष सांगितलेलं आहे. आणि जे भिक्षू पतिमोक्ष करतात, त्याचा पाठ करतात, त्या भगवंताच्या उपदेशानुसार वागतात, ते कधीही भरकटल्या जात नाही. आजपर्यंत अरंत का होऊ शकले नाही? तर त्याला हे एक कारण. हे कारण ज्या दिवशी मिटेल त्या दिवशी तुमच्या भारतामध्ये थेरो महाथेरोच काय परंतु बोधिसत्वही निर्माण होतील. म्हणून आपण जो शब्द म्हणतो की नाही की परत बाबासाहेब जन्माला येणार नाही, चुकीचं आहे. प्रत्येक घरात बाबासाहेब जन्माला येऊ शकतो, फक्त तुम्हाला भीमाईन रामजी बाबा बनता आलं पाहिजे. बाबासाहेब बनायला खूप मोठी सोपी गोष्ट आहे, पण रामजी बाबा आणि भीमाई बनणं खूप अवघड आहे. ते पतिमोक्ष आहे, ते तुम्हाला बनता आलं पाहिजे. रामजी बाबा सारखं पोरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून लागणारा ग्रंथ त्या पोराला देता आला पाहिजे. आता आम्ही ते करत नाही. आता आम्ही कुठले बाबासाहेब घडवायच्या पाठीमागे आहोत? तेही नाही घडत.
आर्थिकदृष्ट्या बाबासाहेब नाही घडवायचं, सामाजिक लेवलचा बाबासाहेब नाही घडवायचं. आम्हाला बाबासाहेब फक्त खाली भाषणामध्ये सांगणारा बाबासाहेब आम्हाला हवा आहे. तो मीही सांगेल, तूही सांग, पण निर्माण करण्याच्या प्रक्रियेत कुणीही उतरू नका. आणि म्हणून ते वाक्य जन्माला आलं की याच्या पुढे बाबासाहेब निर्माण होणार नाही. चुकीचं आहे ते. कारण निर्माण करण्याचे प्रयत्न तुमच्याकडून होत नाहीयेत. बाबासाहेब निर्मित होऊ शकतात, रामजी बाबा होऊन तर बघा. भंते नागसेन तुमच्यामध्ये येतील, राजा मिलिंद होऊन तर बघा. मग तो राजा मिलिंद होण्याकरता कसोटी आम्हाला अभ्यास नागसेनाची आहे का? नाही, आम्हाला राजा मिलिंद कसा निर्माण झाला ते कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेब निर्मित होण्याकरता काय कळेल? रामजी बाबाचा त्याग आम्हाला करता आला पाहिजे. तेव्हा पुढे बाबासाहेब निर्मित होऊ शकतात. आणि मग आमच्यातलं ते वाक्य जाऊ शकतं. आजही आम्ही उदाहरण देताना कधी कधी आपल्या पोराला कोणाचं देतो? तुला किती पडले? 80%. बाजूवाल्याच्या घाडग्याच्या पोराला कसे 98 पडले? उदाहरण देता ना तुम्ही. पण त्या घाटगीने त्या 98% पोराला काय केलेलं आहे याचा अभ्यास तुम्ही करत नाही. असंच एका ठिकाणी मी गेलो होतो, पोराला 90% मार्क पडले आणि माय बाप घरात कोणी मेल्यासारखं सुतक झालं. काय झालं? 90%च पडले हो म्हणे, आता कसा मेडिकलला जाईल? म्हणून त्या एका जणांनी सांगितलं की म्हणे काय कशाला दुःखी होतो, हे अनुवंशिक बी असू शकतं ना. ते चूप झालं. मग नंतर त्याने अभ्यास केला, मला 58%च भेटले होते. ह्या गोष्टी आहेत की आम्हाला निर्मिती करता आली पाहिजे. आणि जर निर्मिती नाही करता आली तर चांगल्या गोष्टीचं संशोधन करता आलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात? मी मोक्षदाता नाहीये, मी मार्गदाता आहे. मी मार्गाचा शोध लावलाय, मी निर्मित केलेलं नाहीये. आणि म्हणून इथे पतिमोक्ष आणि विनयपीठ हे भिक्षू लोकांकरताच आहे. म्हणून ते गुप्तपणाने भिक्षूनेच साकारलं पाहिजे. ह्या वेगवेगळ्या उपमा देऊन भंते नागसेन आणि राजा मिलिंदाला समजावून सांगितलं. मीही माझ्या परीने तुम्हाला समजावून सांगितलं. समजलं की नाही समजलं हे मी तुमच्यावर सोपवून माझी धम्मदेशना इथे संपवतो.